नमस्कार मित्रांनो, विनिंग व्यू या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. ग्रामसेवक परीक्षेचे जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यावर आपण 10 बहुपर्यायी प्रश्नाची व्हिडिओ सिरीज बनवत आहोत आणि ही व्हिडिओ क्रमांक 3 असून त्यावर आपण प्रश्न बनवणार आहोत. जास्त व्हिडिओ होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन राहील आणि प्रश्न समजून जाईल अशा प्रकारचे व्हिडिओ येईल. तर बघा, परभणी क्रांतीचे वाण डॅश डॅशचे वाण आहे. परभणी क्रांती कोणत्या ह्याची वाण आहे असा प्रश्न आहे तर तो म्हणजे भेंडी या भाजीचे जे वाण आहे ते परभणी क्रांती हे वाण आहे. पुढचा जो प्रश्न आहे, लाखेचे उत्पादन जगात सर्वाधिक कोणत्या देशात होते किंवा उत्पादन जगात सगळ्यात जास्त डॅश डॅश येथे होते. तर मित्रांनो, तो देश आहे भारत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाला पावसाच्या पाण्याचे पुनर्वापर असे समजले जाते. तर मित्रांनो, शेततळी. कारण पाऊस पडतं त्यावेळी आपण स्टोरेज करतो. बोअरवेलमधून देखील आपण जमिनीतून उपसाच करत असतो. समुद्र तर सगळीकडचं पाणी तिथे येतं आणि हे पुनर्वापरासाठी नाही आहे. नदी तर तुम्हाला माहिती आहे पाऊस पडल्यामुळेच वाहते, ते पुनर्वापराचा विषय नाही. शेततळी, बोरचं पाणी किंवा नदीचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून नंतर आपण त्याचा वापर करतो, म्हणून हे पुनर्वापर करण्याचं एक साधन आहे. पुढचा प्रश्न पाहू. उत्तर भारतासाठी किंवा उत्तर भारतातील राज्यासाठी खालीलपैकी द्राक्षाचा कोणता प्रकार सुयोग्य आहे. तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पार्लेट, ब्लॅक प्रिन्स. आता तिथं ब्लॅक प्रिन्सच्या ऐवजी बेदाना हा शब्द पाहिजे होता, प्रिंट मिस्टेक झालेले आहे. तर हे तिन्ही जे प्रकार आहेत ते प्रकार जे आहेत ते उत्तर भारतासाठी, म्हणजे द्राक्षाचे जे प्रकार आहेत ते उत्तर भारतासाठी योग्य आहेत. पुढे, वेलदोडे सुकवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे करतात. तर म्हणजे कोणत्या तापमानावर किंवा कोणत्या पद्धतीने करतात. ते कमी तापमानावर सुकवून अशा प्रकारे त्याची प्रक्रिया केली जाते. पुढे, कोणत्या प्रकारचा पोत असलेल्या मातीमध्ये पाणी आणि पोषण द्रव्य धारणाची क्षमता सगळ्यात जास्त असते. तर ती कोणत्या प्रकारची माती म्हणजे आहे वा ते चिकण माती आहे. वालुकामय मातीमध्ये राहत नाही, म्हणून तर राजस्थानमध्ये वगैरे सगळीकडे काय वाळवंट आहे, कारण तिथं पाणी धरू शकत नाही ना वाळू असल्यामुळे. शुष्क पण नाही, रेताळ पण नाही. पुढे, रेताळ म्हणजे खडकाळ असल्यासारखं समजा. ऑर्डर कोलेक ऑस्टेराजन्य लाहाला असे ही म्हणतात. कशाला म्हणतात तर त्या म्हणजे काय, अळीला असे म्हणतात, ते अळी. त्यानंतर खालीलपैकी कोणता एक हरितगृहातील वायू आहे. मित्रांनो, हरितगृह जे आहेत त्यामध्ये CO2, कार्बन डायऑक्साईड येते, मिथेन येते. मात्र हे जे 3 आहेत त्यांचा संबंध हरितगृहाशी निगडीत नाही. पुढे, सूर्यफुलातील फ्लोरा म्हणजे काय. तर त्याला काय म्हटलं जातं तर कॅपिप्युलम असे म्हटलं जातं. पुढे, कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या संधारणाकरता चुना वापरतात. म्हणजे असे खालील 4 ही जमिनीचे प्रकार आहेत आणि त्याचा संधारण करण्यासाठी चुना वापरला जातो. तर ते आम्लधर्मी जमिनीसाठी वापरला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे ही कृषीवर निगडीत प्रश्न जे ग्रामसेवक परीक्षेत आलेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.